पवित्र शास्त्रामध्ये बायबल स्पष्ट रीतीने नमूद करतं की जे हात माणसाला बनवणारे आणि घडवणारे होते, ज्या हातांनी परमेश्वराने जे हात त्याने चिखलात घातले, ज्या हातांनी ज्या परमेश्वराने मानवाला आपल्या स्वहस्ते बनवलं, अखेरीस तेच हात तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती खेळण्यात आले. परमेश्वराला त्याच्या एकुलता एक पुत्राला येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवावं लागलं. देवाच्या प्रिय लोकांनो, 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. प्रभूचं आमच्यामध्ये येणं हे मानव जातीसाठी एक आशीर्वादाचं कारण होतं. प्रियांनो, येशू जगात आला, त्याने 33.5 वर्ष आमच्यामध्ये वस्ती केली. आमच्यातला एक होऊन, एक देवाचा पुत्र असताना मानव होऊन तो आमच्यात आला आणि तो आमच्यामध्ये येऊन तो राहिला. देवाला मानवाचं रूप धारण करून या जगामध्ये यावं लागलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस येशू जगात आला आणि त्याने त्याच्या वागण्यातून, त्याच्या दैनंदिन जीवनक्रमामधून, त्याच्या बोलण्या चालण्यामधून, प्रत्येक हालचालीमधून त्याने दाखवून दिलं की मानव बनून जरी तो आला तरी त्याच्या ठाई कुठल्याही प्रकारचं पाप राहत नव्हतं. बऱ्याच वेळा मनुष्य पाप करतो आणि त्याला विचारलं की तू पाप का करतो, तो त्यावेळेस उत्तर दिलं जातं की मी मानव आहे. पण येशू ख्रिस्त मानव होऊन जगात आला आणि त्याच्या ठाई कुठल्याही प्रकारचं पाप त्याच्यामध्ये वसत नव्हतं. तो पवित्र देवाचा पुत्र म्हणून आला. तो 100% देव होता, 100% मानव होता आणि त्याने ते पवित्र जीवन जगून दाखवलं. वयाच्या 30 वर्षापर्यंत आई वडिलांच्या आज्ञेत तो राहिला. कानागावच्या लग्नापासून त्याच्या सेवेची सुरुवात झाली आणि सुरुवात करताना 3.5 वर्ष त्याने असं अलौकिक काम केलं की ज्याची चर्चा आजही संपूर्ण जगामध्ये आहे. येशू ख्रिस्ताने ज्या ज्या वेळेस जिथंही गेला तिथं त्याने अद्भुत कृत्य केली, महान कामं केली. प्रभू येशू ख्रिस्त त्याने 12 शिष्य निवडले आणि त्या शिष्यांसमवेत एक एक ठिकाणी तो जात गेला आणि तो या 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये अद्भुत आणि अलौकिक त्याने असे चमत्कार केले की योहानाचं पुस्तक लिहित असताना शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या वचनांमध्ये तो म्हणतो की जर ते सगळे चमत्कार लिहिले असते तर ती पुस्तकं या अख्ख्या जगात मावली नसती. प्रभूने एवढं अद्भुत आणि महान कार्य केलं, त्याच्या ठाई देवाचं असीम सामर्थ्य प्रकट होत होतं आणि तो ठिकठिकाणी सेवेसाठी जात होता. मग काही लोक असे होते की ते प्रभूला एकदाच भेटले असतील, पण काही लोक असे होते की ते प्रभूला वारंवार भेटत होते. काही असे परिवार होते की त्यांच्यामध्ये येशूला जाण्याची संधी मिळाली. शिमोनाच्या घरी, शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी त्याला जाण्याची संधी मिळाली. जक्कायाच्या घरी त्याला जाण्याची संधी मिळाली. पेत्राच्या सासूला बरं करण्यासाठी त्याच्या घरी त्याला जाण्याची संधी मिळाली. मी अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो, परंतु एक असा परिवार होता, त्या परिवारात येशू सारखा सारखा जायचा. त्या घरामध्ये फक्त 3 लोक होते. एकीचं नाव होतं मारिया, दुसरीचं नाव होतं मार्था आणि त्यांचा एक भाऊ होता, त्याचं नाव होतं लाजार. बेथानीमध्ये हा परिवार राहायचा आणि त्या परिवारात येशू ख्रिस्त वारंवार जायचा. नेहमी बेथानीत गेला की त्या परिवाराकडे तो जायचा. येशूचं नेहमी येणं जाणं त्या परिवारात होतं. विश्वासू परिवार होता. बेथानी नावाच्या गावामध्ये तो परिवार होता. हा परिवार आतिथ्य करण्यामध्ये नेहमी तयार आणि तत्पर होता. असा हा एक परिवार आहे. 2 बहिणी आणि 1 भाऊ यांचा हा परिवार आहे, ज्या परिवारामध्ये आतिथ्य करणं त्यांना आवडतं. आलेल्या पाहुण्यांना प्रेम लावणं, जीव लावणं हे त्यांना आवडतंय. हा परिवार येशूच्या जवळचा परिवार आहे. येशू निरंतर त्या घरात जात असे म्हणून एकदम त्या घरच्या लोकांबरोबर त्याचे एक खूप जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले होते. ह्या 3 परिवारातल्या लोकांचे वेगवेगळे 3 स्वभाव आहेत. मार्था नेहमी किचन मध्ये बिझी असायची. स्वयंपाक करण्यासाठी काय चूक करत नव्हती ती.
स्वयंपाक कुणासाठी करते? येशूसाठी. चांगलीच गोष्ट आहे ना. येशू काय उपाशी पाठवायचं का? आपल्या घरी आलेल्या प्रभूला आपण उपाशी पाठवणार का? त्याच्यासाठी ती अन्न बनवायची. आणखीन एक बहीण होती जिचं नाव होतं मारिया, आणि ती नेहमी येशूच्या चरणाशी बसायची आणि प्रभूकडून प्रभूचं वचन ऐकत राहायची. किती सुंदर गोष्ट आहे. किती मोठा बायबलचा शिक्षक असू द्या प्रियांनो, पण तो फक्त शिक्षक आहे. येशू कोण आहे? स्वतः बायबल लिहिणारा तो देव आहे. तो देवाचं वचन आहे. वचनाकडून वचन ऐकणं याच्यासारखा मोठा आशीर्वाद काय आहे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि योहान 1:14 मध्ये सांगितलंय शब्द देही झाला. तो देवाचा शब्द येशू ख्रिस्त, त्याच्या मुखातून देवाचे शब्द ऐकावेत, याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद तो काय? मारियेला तो आशीर्वाद मिळाला. ती प्रभूकडून वचन ऐकत होती. आणि त्या घरातला आणखीन एक सदस्य लाजर, या लाजरावरती येशूचं फार प्रेम होतं. या लाजराबद्दल आणखीन सांगितलंय की हा येशूचा मित्र आहे. 3 जणांचा परिवार आणि येशूच्या एकदम जवळचा परिवार आहे हे आपण पाहतो. आणि मग ह्या परिवाराबद्दल अनेक गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. लूक याचा 10वा अध्याय 38 ते 42 वचनामध्ये या कुटुंबातली एक घटना आहे. एकाच कुटुंबातल्या 3 घटना मी तुम्हाला सांगणार. त्यातली पहिली घटना आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी लूक याचा 10वा अध्याय 38 ते 42 वचन आपल्यासाठी पटकन वाचतो, ऐका. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आमेन म्हणाल का? मार्था नावाच्या एका बहिणीने, एका स्त्रीने येशू ख्रिस्ताला आपल्या घरी आमंत्रण दिलं. येशू ख्रिस्ताने आमंत्रण स्वीकारलं आणि येशू मार्थेच्या घरी आला. त्या घरामध्ये 2 बहिणी आहेत. एक बहीण आहे जिचं नाव मार्था. ती लगेच येशूला घेऊन आली. येशू, तू इथं बस, मी तुझ्यासाठी छान भोजन तयार करते. आणि ती गेली किचनमध्ये. ती किचनमध्ये गेली आणि दुसरी बहीण ती काय करत होती? जो येशू ख्रिस्त आहे त्या घरात आलेला, त्या येशूच्या चरणाशी जाऊन बसली आणि प्रभूचं सुंदर बोलणं ती ऐकत बसली. एक स्वयंपाकामध्ये दंग आहे आणि एक येशूच्या चरणाशी मग्न झाली आहे. एक येशूसाठी अन्न बनवत आहे. कितीतरी लोकांना वाटतं की तिने येशूसाठी जेवण नव्हतं बनवायला पाहिजे, येशूला तिने उपाशी पाठवायला पाहिजे होतं, पण नाही. ती जे भोजन तयार करत होती ते भोजन येशूसाठीच होतं. ती जे अन्न तयार करत होती त्याच्यामध्ये तिची एक सेवा आहे प्रभूसाठी. त्या प्रेमाने, आपुलकीने ती प्रभूसाठी सेवा करत आहे, अन्न तयार करत आहे. आणि मारिया, दुसरी बहीण, ती येशूच्या चरणाशी बसली. 2 बहिणी, सेवेचे 2 प्रकार. आता किचन मधली बहीण, काय बरं तिचं नाव? मार्था. बर, ती मार्था किचन मधून बाहेर आली. प्रभू, मरियेला जरा समजून सांगा, माझ्यावर खूप कामाचा लोड आलाय, मला खूप काम करावं लागतंय आणि ही बघा इथं बसून राहिलीये आणि मला किचन मध्ये मदत करत नाहीये, तिला जरा समजून सांगा. आणि प्रभूने तिला काय सांगितलं की मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी करतेस, एका गोष्टीचा अगत्य आहे. मरियेने जो वाटा निवडलाय तो योग्य वाटा निवडला. 2 बहिणींच्या सेवेत फरक आहे प्रियांनो. एक अशी भाकर बनवते किचन मध्ये की जी खाल्ल्यावर परत भूक लागणार आहे. ऐकताय का चर्च? तुम्ही कान उघडे ठेवून ऐका.
एक बहीण अशी भाकर बनवत आहे की जी खाल्ल्यानंतर परत भूक लागणार आहे, पण त्या घरात आज एक अशी जीवनाची भाकर आलेली आहे जी खाल्ल्यानंतर परत कधीही भूक लागणार नाही. ही स्वर्गातून उतरलेली येशू नावाची भाकर आहे. ज्याला येशू मिळाला त्याचं जीवन तृप्त झालं. ज्याचा येशू आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्रभू आहे, त्याचं जीवन आशीर्वादित आहे. मरियेला कळालं की आज किचन मध्ये थांबण्यापेक्षा आज मला प्रभूच्या चरणाशी बसणं जास्त गरजेचं आहे. जे सेवा करतात ते माझं बोलणं जास्त समजू शकतात. जीवन जगत असताना या दोन गोष्टी आम्हाला नेहमी खेचण्याचा प्रयत्न करतात. प्रभू घर चालू की तुझी सेवा करू, प्रभू मी असं करू की प्रभू मी तसं करू. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, ज्या कानांपर्यंत हा आवाज जात आहे त्यांना मी प्रत्येकाला मी सांगू इच्छितो, तुम्ही देवाच्या घराची काळजी घ्या, माझा प्रभू तुमच्या घराची काळजी घेईल. तुम्ही देवाचं राज्य वाढवा, तुम्ही प्रभूसाठी झटायला सुरुवात करा, तुम्ही देवाच्या राज्यात उभे राहा, तुम्ही त्याच्या राज्याची सेवा करा, त्याच्या चरणाशी येऊन बसा. तुमच्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील. तुमचा देव तुम्हाला स्वर्गातून आशीर्वादित करेल. तुमच्या साठी तो महान काम करील. एलियासाठी कावळे पाठवणारा देव आजही जिवंत देव आहे. तो तुमच्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. बाळ जेव्हा जन्माला येतं त्या बाळाच्या पोटात एक दोरी असते. काय असते ती दोरी? नाळ म्हणतात. त्या नाळ जी आई बरोबर बाळाला जोडते, त्या नाळेचा उपयोग काय माहितीये तुम्हाला? बाळाला आईच्या पोटात काय 5 स्टार हॉटेल नाहीये. तिथं ना किचन, ना लाईट, ना फॅन, ना एसी, ना काही. बाळ अंधारात आहे आईच्या पोटात. पण बाळाला भीती वाटत नाही, कारण बाळाला गॅरंटी आहे माझी आई मला सांभाळणार आहे. बाळाला पोटात काही टेन्शन नाहीये. खाण्यापिण्याचं, कसले बिल भरण्याचं, घराचं भाडं भरायचंय, हप्ता आलाय बँकेचा, असं काम करायचंय, ते बाळाला काहीच कशाचं घेणं देणं नाही. आईच्या पोटात बाळ सुरक्षित आहे. ती नाळ आहे ना आईच्या पोटामध्ये बाळाला जोडणारी आणि आईला जोडणारी, त्या नाळेचं एक काम असतं. आई जेही खाईल त्या नाळेतून त्या बाळाला मिळेल आणि बाळाचं पोषण होईल. नाळेमधून जी नाळ आहे बाळाच्या बेंबीत, त्या नाळेमधून बाळाला पोषण मिळतं. जोपर्यंत बाळ आईच्या पोटात आहे ती नाळ आई बरोबर जुडलेली असते आणि आईकडून बाळाला पोषण मिळतं, बाळाची वाढ होत जाते. जसा बाळाचा जन्म होतो पहिलं उद्घाटन केलं जातं कैची, खचाक, मालक, बच्चा अलग. इकडं पण तसंच आहे ना? प्रभूला धन्यवाद. जशी नाळ तुमची आई बरोबरची नाळ तोडली जाते, जशी आई बरोबर तुमची नाळ तुटली, त्या दिवशी तुमची नाळ तुमच्या देवाबरोबर जुडली आहे. आता जगातून तुमचं पोषण नाही, तुमची मदत स्वर्गातून आहे. तुमची गरज स्वर्गातून पूर्ण केली जाईल. तुमच्या अडचणींवरती तुम्ही मात कराल. तुमच्या प्रत्येक गोष्टी ज्या तुम्ही देवाकडे मागता, स्वर्गातून तुमचे आशीर्वाद मोकळे होतील. देव तुम्हाला माणसांपुढे हात पसरू देणार नाही. ज्या देवाची तुम्ही सेवा करता तो तुमची गरज पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन सांगत आहे आपल्याला की त्या घरी येशू ख्रिस्त गेला आणि मरिया येशूच्या चरणाशी बसून राहिली. देवाच्या प्रिय लोकांनो, आज एका गोष्टीचा अगत्य आहे. तुम्ही म्हणाल मी महाल बांधले, माड्या बांधल्या, माझ्याकडे गाड्या घोड्या, माझ्याकडे हे आणि ते आहे. ह्या जगातलं वैभव एक दिवशी नष्ट होईल. कान उघडे ठेवून ऐका. पण जो वाटा तुम्ही देवाच्या चरणाच्या सेवेचा घेतलेला आहे, तो वाटा तुमच्यापासून कधीच काढून घेतला जाणार नाही. जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे, ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात, ती तुमची सेवा, तुमचं काम आणि तुम्ही देवाच्या चरणी बसणं हा तुमचा वाटा आहे. या जिवंताच्या भूमीवरती प्रभू परमेश्वर आपला वाटा आहे. हालेलुया. आज कोणाच्या वाटेला काही येऊ, आमच्या वाटेला येशू आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, मरियेला ख्रिस्ताची सहभागिता लाभली.
आम्हालाही त्या सहभागितेची नितांत गरज आहे, प्रभूच्या चरणाशी बसण्याची. येशू ख्रिस्त एकदा या घरामध्ये गेला, त्यावेळेस हा एक महान अनुभव या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आणखीन एक अनुभव बेथानीमध्ये घडला. एक दिवस काय झालं, हा जो लाजर आहे, मार्था आणि मरियेचा लाडका भाऊ, येशूचा पण लाडका होता, एक दिवशी तो आजारी पडला. आणि ज्यावेळेस तो आजारी पडला असेल, त्याची कंडिशन बिघडत गेली. येशू ख्रिस्त कुठं दुसरीकडे होता. योहानाच्या 11व्या अध्यायात हे सगळं लिहिलंय. मारिया मार्थेने त्याला निरोप पाठवला, तुझा प्रिय लाडका लाजर आजारी आहे. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने हे ऐकलं, येशू ख्रिस्त तात्काळ बेथानीला गेला नाही, 2 दिवस जिथं होता तिथंच राहिला. लाजराचा आजार अजूनच वाढत गेला असेल, लाजराचा आजार जास्तच वाढत गेला. लाजराची हालचाल बंद झाली, बिछाण्यावरून उठता येईना. कुणी म्हणत असेल किडनी फेल झाली, कुणी म्हणत असेल हृदय फेल झालं, हार्ट फेल झालं, कुणी म्हणत असेल याला ताप आला, एक एक आजार त्याच्यामध्ये. आणि असं करता 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 लाजर एकदम स्तब्ध झाला. आणि बघतायत तपासून लाजर मरण पावला. आता जे आजूबाजूचे होते त्यांनी कुरकुर करायला सुरुवात केली असेल, हा येशू नेहमी यांच्या घरी जेवायला यायचा, आता हे लोक दुःखात आहेत, यांचं येशू कुठं आहे? ज्या वेळेस तुम्ही प्रभूचं काम करता त्यावेळेस कितीतरी वेळा लोक तुम्हाला नावं ठेवायला तयार असतात. ज्या वेळेस तुम्ही बघता की तुमच्या जीवनात समस्या आहे, कधी कधी असं होतं तुमच्या जीवनातली समस्या तशीच राहते, पण तुमच्या प्रार्थनेने दुसऱ्याची समस्या सॉल्व्ह होते. ऐकताय का तुम्ही? येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं पुढं काय होणार आहे. त्या गावामध्ये फक्त लाजर मेला नव्हता. प्रियांनो, कान उघडे ठेवून ऐका, फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाची गोष्ट आहे. त्या गावात फक्त लाजर मेला नव्हता. 4 मुद्दे मी पटकन सांगेल. या ठिकाणी ना येशूचा शिष्य थोमा, ज्यावेळेस येशूने सांगितलं, येशू बोलत होता लाजराबद्दल, थोमाचं बोलणं काय पहा. योहान 11वा अध्याय 14 ते 16 वचनामध्ये सांगितलं. योहान 11 14 ते 16. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे आणि मी तेथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ, लाजराकडे जाऊ. तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही ह्याच्याबरोबर मरायला जाऊ. थोमाचे काय शब्द आहेत की येशू ख्रिस्त म्हणत आहे की लाजर मेलाय, आपण तिकडे जाऊ. आणि थोमा अविश्वास दाखवत आहे. आपल्याला फक्त तेच माहिती आहे, तळ हाताच्या कुशीच्या घुणा पावते म्हणजे मी विश्वास ठेवीन. फक्त तिथं थोमाचा अविश्वास नव्हता, या ठिकाणी देखील लाजर मेला तेव्हा थोमाचा विश्वास मेलेला आहे. जसं मी आपल्याला म्हटलं की फक्त लाजर मेला नव्हता, काही लोकांचा विश्वास मेलेला होता. लाजराचं काय होणार आहे थोमाला समजत नव्हतं, आणि थोमा म्हणतो की आपणही जाऊ आणि येशू बरोबर मरू. का म्हटलं? कारण की त्याच्याच आधी 11व्या अध्यायाच्या 7 आणि 8 वचनात आपल्याला कळतं की हे यहुदी येशूला मारायला टपले होते. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला कोणी मारायला टपलेला आहे, तुम्ही परत तिथं जाण्याची भाषा करता, याचा अर्थ तुम्हाला त्या मरणाचंच आमंत्रण आहे असंच समजावं लागेल, असं त्या थोमाला वाटलं. देवाच्या प्रिय लोकांनो, थोमाने अविश्वास दाखवला. मार्था ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या गावात पोहोचला, लाजराला मरून 4 दिवस पूर्ण झालेले आहेत, आणि त्या परिस्थितीमध्ये जसा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत बेथानी या गावामध्ये पोहोचला, आधी मार्था धावत आली. आणि योहान 11वा अध्याय 21व्या वचनात ती म्हणते, मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. काही लोकांना हे विश्वासाचं बोलणं वाटतं, हे अविश्वासाचं बोलणं आहे. ऐकताय का चर्च? लक्ष देऊन. देवाच्या प्रिय लोकांनो,
तू असता तर लाजर मेला नसता. अरे तो असता आणि नसताचं बोलू नको. तो आज तुझ्या गावामध्ये आलेला आहे. तो पुनरुत्थान व जीवन आहे. आज विश्वासाचा दिवस आहे. आज तारणाचा दिवस आहे. आज तुझ्या चमत्काराचा दिवस आहे. येशू कधी उशीर करत नाही. तो त्याच्या वेळेवरती हजर होणारा प्रभू आहे. हालेलुया. या ठिकाणी येशू ख्रिस्त गावात आलेला आहे. या दोन्ही बहिणींनी त्याचं आगत स्वागत करायला पाहिजे. प्रभू आला म्हणजे समस्या संपली. येशूची पावलं ज्या गावाला लागली त्या गावामध्ये शांती आणि देवाचं सामर्थ्य आलं. येशू ज्या कुटुंबामध्ये आला त्या कुटुंबाचा पूर्ण प्रभूने कायापालट करून टाकला. हाच तो प्रभू आहे की जो आज बेथानीमध्ये आलेला आहे. आणि या ठिकाणी ह्या मार्थेने म्हटलेलं आहे, जर तू इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. 11व्या अध्यायाच्या 32व्या वचनामध्ये मरिया तिथे येऊन पोहोचली आहे. आणि मरियेचे पण शब्द असेच आहेत. योहान 11:32 मध्ये काय म्हटलंय पहा. मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. माझा भाऊ मेला नसता. बेथानी गावचे लोक काय म्हणत आहेत. मी 4 प्रकारच्या लोकांबद्दल बोलत आहे. एक तर थोमाने अविश्वास दाखवला, मार्थेने अविश्वास दाखवला. या ठिकाणी बायबल सांगतं की मरियेने अविश्वास दाखवला. आणि त्या बेथानी गावचे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं काय ऐका. योहान 11:37. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्यांचे डोळे उघडले त्याला याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती काय. अविश्वास. देवाच्या प्रिय लोकांनो, कितीतरी वेळा नकारात्मक परिस्थितीने तुम्ही घेरलेले असता. येशूचा स्वतःचा शिष्य विश्वास नाही ठेवत आहे. मारिया आणि मार्था ज्यांचा भाऊ मेलाय ते विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. त्या गावचे लोक येशूवर विश्वास ठेवायला नाहीयेत. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताने जाहीर रीतीने सांगितलं, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. सगळ्यांनी म्हणा, पुनरुत्थान व जीवन येशू आहे. एक असं काम आहे जे येशूला कधीच जमलं नाही. येशूला कधीच कोणाची प्रेतक्रिया विधी करता आली नाही. कारण जर मुर्दे पाहिले तर उठवणारा तो देव आहे. हालेलुया. त्याला दफन करता येत नाही, त्याला उठवण्याची ताकद आहे. प्रियांनो, ज्यांना दफन केलंय त्यांना त्याने बाहेर काढलं, हे त्याचं सामर्थ्य आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त या मरिया आणि मार्थेला सांगतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. ही देवाची दासी म्हणते, प्रभू मला माहित आहे माझा भाऊ शेवटी उठणार आहे. शेवटी पण नाही, आत्ता पण उठणार आहे. कुठं ठेवलंय त्याला? येशू रडला. योहान 11:35 मध्ये सांगितलंय. बायबलचं सगळ्यात लहान वचन पण मोठा अर्थ सांगणार. ज्या येशूला ठाऊक आहे की काही वेळात तो लाजराला उठवणार आहे, मग येशू रडला का? येशू लाजरासाठी रडला असं मला वाटत नाही. ह्या लोकांचा विश्वास मेलेला होता म्हणून प्रभूला वाईट वाटत होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस येशू त्या कबरेकडे गेला, त्याने लोकांना सांगितलं, कबरेवरची धोंड बाजूला करा. सख्खी बहीण म्हणते, प्रभूजी त्याला दुर्गंधी येत असेल. आपल्या घरच्याच लोकांना दुर्गंधी येते, आपल्या देवाला आपली दुर्गंधी येत नाही. येशूने सांगितलंय, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. धोंड बाजूला करा. आणि सगळ्यांनी धोंड मिळून बाजूला केली. दुर्गंधी येऊ, नातेवाईकाला नाही तर कोणाला काही असो, येशू ख्रिस्ताने त्या दिवशी आवाज दिला. त्या काळातल्या कबरा आपल्या कबरांसारख्या नव्हत्या. आपल्या कबरा कशा, 6 फुटाचा खड्डा घ्यायचा आणि द्यायचा आतमध्ये सोडून, माती लोटली का संपला विषय. पण त्यांच्या कबरा कशा होत्या की एका कबरीत खूप लोकांना ठेवलं जायचं. भरपूर आतमध्ये बरेच जण ठेवले जायचे. एकच मोठी धोंड लावून टाकायची. गुहेसारखी त्यांची प्रथा होती की त्याच्यात अनेक प्रेत ठेवली जायची, अनेक मुर्दे ठेवले जायचे. त्या दिवशी जर येशूने फक्त म्हटलं असता, बाहेर ये, सगळे मुर्दे उठून बाहेर आले असते. पण बरं झालं प्रभूने एकच नाव घेतलं, लाजरा बाहेर ये. म्हणता क्षणी
जो मेलेला भाऊ मार्था आणि मरियेचा होता, जो कबरेमध्ये ठेवण्यात आला होता, अख्ख्या गावाने त्याला दफन करताना पाहिलं होतं, प्रेत वस्त्रांसहित तो लाजर कबरेतून बाहेर आला. प्रियांनो, हालेलुया. किती प्रभूचं महान सामर्थ्य. येशू ज्या वेळेस मरिया आणि मार्तेच्या घरी आला, त्यावेळेस त्याने वचनाची सेवा केली. या कुटुंबात देवाचं गौरव प्रकट झालं. नंतर आपण पाहिलं की येशू जेव्हा बेथानीला आला, यावेळेस तो त्यांच्या घरी नाही, यावेळेस तो लाजराच्या कबरेकडे गेला, मेलेल्या मुर्द्याला उठवलं. याचा अर्थ येशू जेव्हा जेव्हा येईल तेव्हा महान कामं होत राहतील. येशू तुम्हाला जेव्हा भेट देईल, अद्भुत गोष्टी घडत राहतील. आणि ह्या गोष्टी इथं घडताना आपण पाहत आहोत. तिसऱ्यांदा ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपण बेथानीमध्ये त्याला येताना पाहतोय, देवाच्या प्रिय लोकांना दोन घटना आपण पाहिल्या. एक घटना मारिया आणि मार्था, एक किचन मधली बहीण, एक येशूच्या चरणाशी बसलेली बहीण. पहिल्यांदा आला, त्याने वचनाची सेवा केली आणि ह्यांना सांगितलंय की खरा वाटा काय. त्यांना दोघींना कळालं की आता काय करायला पाहिजे. दुसऱ्यांदा आला, त्यावेळेस त्याने मेलेल्या लाजराला उठवलं. ही सगळी घटना योहान 11 मध्ये लिहिलेली आहे. या बहिणीने अविश्वास दाखवला का? कारण की त्यांनी पुढचा 12वा अध्याय वाचलाच नव्हता. येशू ख्रिस्ताने सगळ्या अध्याय आधीच वाचलेले असतात. उद्या काय घडणार आहे ते येशूला आज माहित आहे. किती लोक आमेन म्हणतील? तुमच्या उद्यामध्ये तो आधीच जाऊन पोहोचलेला आहे. भविष्यात काय घडणार आहे काय नाही त्या प्रत्येक गोष्टी प्रभूला माहित आहेत. आणि तिसरा जो टप्पा इतका सुंदर वचनाचा मानना आहे या ठिकाणी, योहान 12वा अध्याय, 11व्या अध्यायात त्या मृत लाजराला जिवंत करणं, आणि 12व्या अध्यायात या ठिकाणी वचन सांगतं. योहान 12 1 ते 11 वचनामध्ये बायबल सांगतं. काही वचन वाचतो आपल्यासाठी. पहिलं वचन, मग येशू वलांडण्याच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. जो लाजर मेला होता व ज्याला त्याने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. कुठं होता? बेथानीमध्ये होता. आता ऐका, म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली, येशूसाठी जेवणाचं आयोजन केलं. तेव्हा मार्था वाढत होती. परत एकदा कोण वाढतंय जेवण? मार्था वाढत होती. आणि लाजर त्यांच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. असं काही भोजन आयोजित केलंय. 11व्या अध्यायात मेलेला लाजर जिवंत झाला. 12व्या अध्यायात येशू ख्रिस्त त्यांच्या घरी आलेला आहे. आणि ज्यावेळेस तो त्यांच्या घरी आला त्यावेळेस त्याच्यासाठी भोजन तयार केलं. आणि जेवण वाढायला कोण आहे? मार्था जेवण वाढत आहे. आणि त्या पंक्तीला कोण बसलेला आहे? लाजर बसलेला आहे. किती मोठी आशीर्वादाची गोष्ट आहे. तो कंगालास धुळीतून उठवणारा आणि अधिपतींच्या बरोबर बसवणारा देव आहे. तुमची परिस्थिती बदलणारा तो देव आहे. येशूने त्याला मृतांमधून बाहेर काढलं. माती मातीला मिळाली होती. जग सोडून लाजर गेला होता, पण लाजराला त्याने जिवंत केलं यासाठी की लाजराला त्या प्रभूच्या पंक्तीला बसता यावं. किती मोठा आशीर्वाद आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताने अलौकिक चमत्कार केला. लाजरासाठी तो क्षण किती आशीर्वादाचा असेल. लाजर त्यांच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. 2 भावंडांचा उल्लेख आलेला आहे. बहिणीचा आला, मार्था आहे, जेवण वाढते, खूप चांगली गोष्ट आहे, प्रभूची सेवा करते. लाजर पंक्तीला बसलाय. वाह वाह, किती छान सहभागिता. मारिया कुठे गेली? मारिया कुठे? या अध्यायामध्ये पुढं काय सांगितलं ऐका. तेव्हा मरियेने, मरियेची एंट्री झाली. क्या बात आहे. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मोलवान सुगंधित तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. आमेन, हालेलुया. प्रभूला धन्यवाद. मरियेने वाटा निवडलाय. जेव्हा लाजर मेला नव्हता किंवा जेव्हा तिने चमत्कार पाहिला नव्हता तेव्हा पण ती येशूच्या चरणाशी होती. लाजर मरणातून उठल्यावर पण तिची जागा कुठे आहे? येशूच्या चरणाशीच आहे. कारण तिने येशूच्या चरणांना सुगंधी तेल लावलं, बायबल सांगतं. हा एक आराधनेचा प्रकार आहे. ही एक प्रभूची सेवा करण्याची तिची वृत्ती आहे. प्रियांनो,
आज आम्ही असे देवाचे सेवक आणि सेविका बनावेत की लोकांना जर आम्हाला शोधायची गरज आली तर त्यांना येशूच्या चरणाशीच आम्ही सापडलो पाहिजे. आमच्या मुखात नेहमी प्रभूचं नाव पाहिजे. आमच्या जीवनात निरंतर प्रभूचं कार्य घडत राहिलं पाहिजे. ही मरिया येशूच्या चरणाशी बसली आणि तिने सुगंधी तेल त्याच्या चरणांना लावलं आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. काय आध्यात्मिक रीतीनं किती सुंदर तिने सेवा केली आणि त्या सुगंधाने अख्खं घर दरवळून गेलं. अख्ख्या घरात तो सुगंध झाला. मग त्याच्या शिष्यातील एक जण यहुदा इस्करियोत खूप काळजीचा माणूस होता आणि ह्याची एवढी काळजी अख्ख्या जगात कुणालाच नव्हती. बघा आता त्याची काळजी यहुदा इस्करियोतची. जो त्याला धरून देणार होता तो म्हणाला, यहुदा इस्करियोत जो त्याला धरून देणार होता तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला. यावरून येशूने म्हटले, हिच्या वाटे जाऊ नका. माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत, परंतु मी तुमच्या जवळ नेहमी आहे असे नाही. तो तेथे आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळ लोकांना कळाले आणि केवळ येशू करता नाही तर त्या लाजराला पण त्यांनी पुढे मारण्याचा पूर्ण प्लॅन केला असं आपल्याला पाहायला मिळतं. पण ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये ह्या यहुदाला टेन्शन, 300 रुपये कशाला वाया घातले प्रभूसाठी, कशाला असं करायचं, गरिबांना वाटायचं. त्याला काळजी होती म्हणून नाही, गरिबांची काळजी म्हणून नाही, परंतु तो चोर होता. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्ही सगळ्यात मोठं प्रभूला काही देऊ शकतो तर ते आमचं जीवन आहे. प्रियांनो, आमचं जीवन आम्ही प्रभूसाठी, प्रभूच्या चरणावरती आम्ही ओतलं पाहिजे. आमचं जीवन आम्ही प्रभूच्या राज्यासाठी समर्पित केलं पाहिजे. ज्या कुटुंबात येशू ख्रिस्त वारंवार आला, कधी वचन सांगितलं, कधी मुर्दा उठवला, कधी त्यांना सेवेची संधी दिली, घरामध्ये एक वेगळा आनंद आला. आज आपल्या घरी इथून परत जाताना येशूला आपल्या बरोबर घेऊन जा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कितीतरी वेळा असं होतं की आम्ही कुणाच्या घरी जातो प्रार्थनेला, कधी असं घडतं प्रार्थनेसाठी जावं लागतं. ज्या वेळेस असं मी दारात उभा असतो ना, असं जाऊपर्यंत असा टीव्हीचा असा आतून आवाज येत असतो मोठा मोठा काहीतरी, आणि जसा मी तिथं दारात पोहोचतो आणि बेल वाजवतो तोपर्यंत आवाज चालू असतो. बेल वाजली, कोणीतरी येतं दुर्बीन मधून बघतं, पास्टर आलेत, आणि मोठा आवाज येतो, ए मम्मी पास्टर आलेत ग पास्टर. मग टीव्ही बंद कर पाहिलं, नाही तर 2 तास लेक्चर ऐकावं लागेल. टीव्ही बंद, ते उचल, हे कर, ते कर, असं कर, असं कर. जे घर अस्ताव्यस्त पडलेलं असतं, 5 मिनिटात एकदम स्वर्गाचं रूपांतर तिथं दिसतं. प्रियांनो, दरवाजा उघडला जातो, या पाळक साहेब. एखादी म्हातारी लगेच बायबल खोलून बसलेली असते. म्हणजे टीव्ही बघता बघता बायबल वाचत होती की बायबल वाचता वाचता टीव्ही बघत होती आपल्यालाच कळत नाही. आपणही संत बनून आतमध्ये जातो, कोणाला काही दुखवत नाही. जाऊन आपला गरीब माणसासारखा बसून घेतो खुर्चीवरती, प्रार्थना करूया. नाही, बसा पाळक साहेब. असं त्याच्यात एक लहान लेकरू असतं, मम्मी परत लाव ना. लई डेंजर असतं लहान लेकर, सावध राहा. तुमची सगळी पोल खोलून टाकतील. तुम्ही काय झाकायचा प्रयत्न, ते बरोबर सांगतील, मम्मी लाव ना परत. तू गप्प बस, हे पाळक गेल्यावर तुला बघते. ती अशी डोक्यावरून हात फिरवते, गप्प बस, असं एकदम. तिला वाटतं की मला ऐकायला येत नाही, पण पाळकाचे कान फार शार्प असतात. देवाचा आवाज ऐकतात, माणसाचा का नाही ऐकणार. एक फक्त देवाचा दास घरी आला, टीव्ही बंद, शिव्या बंद, भांडणं बंद. थोड्या वेळासाठी पास्टर जाईपर्यंत का होईना घरातलं वातावरण सुंदर केलं जातं. पास्टर काय येतील आणि जातील, पण जर तुमच्या घरी कायमस्वरूपी येशू आला तर. नवऱ्याचा आवाज वाढला,
अगं असं करू नको. ती काय म्हणेल, महाराज प्रभू घरी आहे आपल्या, आवाज वाढवू नका, प्रभूला नाही आवडत. आपल्या घरात कोण आहे? येशू आलेला आहे. मॅडमनी थोडी किचन मध्ये आदळआपट केली, भांडे वगैरे, नवरा तिकडून सांगेल, अगं असं करू नको, आपल्या घरात कोण आहे? येशू आहे. जेव्हा आपल्या घरात येशू आहे याची जाणीव आपल्याला असते, आपल्या घरात नेहमी शांती राहणार प्रियांनो, आपल्या घरात नेहमी समाधान राहणार. हालेलुया. जुन्या करारात एक माणूस आहे ज्याचं नाव होतं ओबेद अदोम गित्ती. कराराचा कोश आणण्यासाठी दावीद राजा गेला आणि उज्जा नावाच्या व्यक्तीने कोशाला हात लावता तो मरण पावला. दावीद म्हटला नको मला हा कोश, हा कोश त्या ओबेद अदोमच्या घरी ठेवून द्या. तिकडे दिला ठेवून. 3 महिने ओबेद अदोमच्या घरामध्ये कराराचा कोश राहिला आणि 3 दिवसात त्याला अशी देवाने बरकत दिली का बातमी डायरेक्ट दाविदापर्यंत जाऊन पोहोचली. मला काय सांगायचं माहिती का, खरंच ज्या परिवारात येशू आहे त्यांच्या जीवनात पुरून उरणारे आशीर्वाद येतात. खरंच ज्या घरात येशू आहे त्या घरात शांती असते. खरंच ज्या घरामध्ये येशू आहे त्या घरात समाधान असतं. त्या घरात कसलं टेन्शन नसणार. त्या घरामध्ये जेही असेल त्यामध्ये तो परिवार संतुष्ट राहणार, आनंदी राहणार आणि ते देवाचं गौरव करत राहणार. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जसा येशू ख्रिस्त मरिया, मार्था आणि लाजार यांच्या परिवारामध्ये होता, आज येशूला तुमच्या घरी यायचं आहे. काय तुम्ही प्रभूला आपल्या घरी घेऊन जायला तयार आहात का? जर घरी तुमच्या येशू आला, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारात, तुमच्या कुटुंबात तुम्हाला एक मोठा बदल होताना दिसेल. प्रभूला आज तुमच्या घरी यायचं आहे. हालेलुया. काय तुम्ही तयार आहात का प्रभूला आपल्या घरी घेऊन जायला? आज प्रभूला विनंती करा, सर्वप्रथम प्रभू माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवनाचं परिवर्तन कर. तुला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनातून काढून टाक आणि आज त्या प्रभूला आपल्या बरोबर आपल्या घरी घेऊन जा. ज्या तुमच्या घरामध्ये अडचणी होत्या प्रभू पाहिल आणि तुमच्या घरामध्ये सगळ्या अडचणी तो दूर करेल. तुमच्या जीवनातलं टेन्शन तो काढून टाकील, तुमच्या अश्रू तो पुसेल, तुमच्या जीवनातलं दुःख आज रात्री तो आनंदात बदलून टाकणार आहे. आज रात्री तो येशू इथं आलेला आहे. ज्या येशूच्या येण्याने लाजर जिवंत झाला, ज्या येशूच्या येण्याने चिन्ह चमत्कार घडले, ज्या येशूच्या येण्याने अनेकांना तारण प्राप्त झालं, आज रात्री तो येशू आमच्यामध्ये आहे. आमेन.